Next method to solve the linear equation in two variable is graphical method. आता ग्राफ काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही पॉइंट्स घ्यावे लागतात, त्यांना कोऑर्डिनेट्स म्हणतात. ते कोऑर्डिनेट्स घेण्यासाठी दोन इक्वेशन जे असतील लिनियर व्हेरिएबलचे, तर ते आपण घेऊन त्यानंतर टेबल तयार करायचे आणि टेबलवरूनच आपल्याला काय करावा लागतो, ग्राफ काढावा लागतो. आता प्रथम आपण दोन इक्वेशन घेऊ. आपल्याला आता हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, x मायनस वाय इक्वल टू 1 आणि 5x मायनस 3y इक्वल टू 1. आता या ठिकाणी याचा आपण टेबल तयार करून घेऊ. टेबल तयार करताना ॲटलिस्ट 3 व्हॅल्यू घ्यायच्या. प्रथम एक्स वाय नंतर कोऑर्डिनेट एक्स वाय. एक्स ची व्हॅल्यू आपण इथे आपल्या सोयीनुसार कोणती घेऊ शकतो. सपोज मी एक्स ची व्हॅल्यू घेतली 3. आता इथे एक्स ची व्हॅल्यू 3 आली. 3 मधनं किती मायनस केल्यावर 1 उरेल 2. वाय ची व्हॅल्यू किती 2, म्हणून कोऑर्डिनेट आले 3 2. तर दुसरी व्हॅल्यू घ्या, मायनस घेऊ आपण. सपोज एक्स ची व्हॅल्यू मी -2 घेतली. -2 घेतल्यानंतर या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू काय येईल, तर हा -2 तिकडे जाताना +2 होईल. मग म्हणजे 1 + 2 किती झाला 3. मायनस वाय इक्वल टू 3, देअरफॉर वाय इक्वल टू -3. बघा टाकून इथे -2 हा मायनस मायनस +3 होईल. 3 - 2 किती आला 1, म्हणून कोऑर्डिनेट आला -2 3. पुढची व्हॅल्यू घ्या. एक्स ची व्हॅल्यू घेऊ आपण 4. 4 मधनं किती मायनस केल्यानंतर 1 उरेल 3. वाय ची व्हॅल्यू किती 3. 4 - 3 = 1. देअरफॉर कोऑर्डिनेट्स आला 4 3. पुढचं इक्वेशन आहे 5x - 3y = 1. चं रूपांतर मी असं करतो, -3y = -5x + 1. त्यानंतर इकडे मायनस साइन आहे, मायनस साइन म्हणून प्रत्येकाचे साइन मी चेंज करतो. 3y = 5x -1. आता इथं 3 याला मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल. y = 5/3x - 1/3. आता आपण याचं टेबल तयार करू. एक्स वाय कोऑर्डिनेट एक्स वाय. आता इथे शक्यतो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक्स ची व्हॅल्यू घेताना इथं शक्यतो या पद्धतीने फ्रॅक्शन येणार नाही याची काळजी आपण घ्यायची. आता या इक्वेशन मध्ये आपण एक्स ची व्हॅल्यू सपोज आपण 2 घेऊ. मग इथं एक्स ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर 5 × 2 किती झालंय 10. 10 10/3 - 1/3. 10 - 1 9. 9/3 मीन्स किती 3. पहिला कोऑर्डिनेट आला 2 3. नंतर एक्स ची व्हॅल्यू सपोज मी -1 घेतली. -1 घेतल्यानंतर हा -5/3 - 1/3. -1 -5 -1 -6. -6/3 मीन्स -2. नंतर एक्स ची व्हॅल्यू मी सपोज 5 घेतली. 5 × 5 किती झाले 25. 25/3 - 1/3
25 minus 1 24/3. 24/3 means किती आला 8. हा एक पहिला कोऑर्डिनेट -1 -2 आणि हा कोऑर्डिनेट आला 5 8. आपण कालच्या दोन इक्वेशनचे कोऑर्डिनेट पाहिले. ते कोऑर्डिनेट पहिले इक्वेशन x - y = 1 चे पहिला कोऑर्डिनेट आहे 3 2. आता 3 2 हा कोऑर्डिनेट म्हटल्यानंतर पहिले x नंतर y. x कोऑर्डिनेट 3 y कोऑर्डिनेट 2. हा पॉइंट इथे येईल. नंतर -2 -3 -2 x कोऑर्डिनेट -2 y कोऑर्डिनेट -3 तो इथे येईल. नंतर 4 3 x कोऑर्डिनेट 4 आणि y कोऑर्डिनेट 3 तो इथे येईल. याच्या अगोदर इथे एक स्केल घ्यायचं ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. आता आपण हे तिन्ही कोऑर्डिनेट प्लॉट केले तर त्याच्यातून जाणारी लाईन जर आपण काढली तर ही लाईन आपल्याला 3 पॉइंट वरून जाताना दिसेल. तर ही x - y = 1 या इक्वेशनची लाईन आहे. नंतर दुसरं इक्वेशन आपण पाहिलं होतं 5x - 3y = 1. त्याचे कोऑर्डिनेट आपण प्लॉट करू. पहिला 2 3 x कोऑर्डिनेट 2 y कोऑर्डिनेट 3. नंतर -1 -2 x कोऑर्डिनेट -1 y कोऑर्डिनेट -2. त्यानंतर 5 8 x कोऑर्डिनेट 5 y कोऑर्डिनेट 8. त्यातून जाणारी लाईन आपण या पद्धतीने आपल्याला काढता येईल. 3 पॉइंट म्हणून जाणारी आहे. x - 3y = 1. आता दोन्ही लाईन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात तो पॉइंट आपण शोधायचा. पॉइंट येईल -1 -2. म्हणून या दोन लाईनचं सोल्युशन आलं. सोल्युशन = -1 -2. तर या पद्धतीने आपल्याला या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं ग्राफिकल मेथडने सोल्युशन काढता येतं. दोन्ही लाईनचे ग्राफ जिथे इंटरसेक्ट होतात तो इंटरसेक्शन ऑफ पॉइंट म्हणजेच त्या दोन लाईनचं काय असतं ते सोल्युशन.